नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीचं देव वगैरे सगळे पूजून झाले आपले आणि बघू शकता देवपूजा पण झाली आणि संध्याकाळी तळी भंडारा आपण करणार आहे घरामध्ये. तर त्याच्यासाठी काय नैवेद्य काय नाही ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याला तिथं बनवायची मला वांग्याची भाजी ते सर्व मसाले इथे घेतले आपण तर बघू शकते आणि छानपैकी तर मस्त कवळे कोळे वांगे याची मस्त आता भरून भाजी बनवणार आहे मी. काळ्या मसाल्यात कांदे वगैरे भाजून घेतले, मसाला काढून घेतलाय. तर चला भाजी झाल्या तुमच्याबरोबर शेअर करते. चला तिथं स्वयंपाक वगैरे सर्व झाला तर छानपैकी वांग्याची काळ्या मसाल्यामध्ये मी भरून भाजी केली. बघू शकता खूप सुंदर आहे. आणि इथं भात बनवला आहे, सफेद भात आणि इथं बाजरीच्या भाकरी. तर मस्तपैकी इथं कडक भाकरी ह्या पद्धतीने बनवल्या तर बघू शकता. तर छानपैकी अशा काळ्या मसाल्यामध्ये वांग आणि मस्त कडक अशा बाजरीच्या भाकरी तर खूप सुंदर लागते. चला ते जेवण वगैरे करून घेणार आहे. तर जेवण वगैरे आमचे करून झाले आणि सगळं कामसुद्धा आवरून झालं. तर आता संध्याकाळचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तिथं संध्याकाळची तयारी चालली. तर संध्याकाळी बनवायची आम्हाला मिसळपाव आणि मिसळपावचा इथं साध्या सिंपल पद्धतीने मी मसाला काढून घेतला आणि इथं कांदे वगैरे कापून घेतले 2 ते 3 छोटे छोटे आणि ते आता छानपैकी भाजून घ्यायचे. बाकीचा मसालासुद्धा भाजून घेणार आहे. तर त्याच्यानंतर मला इथं आता वांगे चंपाषष्ठी म्हणल्यानंतर इथं वांग्याचं भरीत आणि इथं कांद्याची पात आणली तर वांग्याचं भरीत बनवायचं आहे. तर मस्तपैकी इथं सगळं मसाला वाटण करून घेतला मिसळचा आणि इथं बघू शकता आपण मटकीसुद्धा इथं शिजत टाकली या पद्धतीने आणि मीठ आणि थोडीशी हळद टाकून. तर चला तर सर्व स्वयंपाक झाला तर आपण इथं बनवतोय रोडगे. तर इथं निवडासाठी रोडगे लागत आहे 5 तर तेच मी बनवते. तर इथं भरीत वगैरे सगळं बनवून झालंय. भरीतसुद्धा छानपैकी बनवून झालं आणि इथं ह्या पद्धतीचे छोटे छोटे असे बाजरीच्या भाकरीचे रोडगे म्हणते आणि त्याच्यावर वांग्याचं भरीत. तर अशा पद्धतीने आमच्याकडे नैवेद्य असतो. चला तर आवरून झाले सगळं, नैवेद्य वगैरे सुद्धा भरून झाला आणि आता तळी भरायची तर आरती करावी लागते. तर इथं साडी वगैरे घालून घेतली मी आणि छानपैकी आवरलं आणि चला आता तळी वगैरे कसे भरतो किंवा आरती कसं करतो ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण चंपाषष्ठीची तयारी केली. हे व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. तर बघू शकता ह्या पद्धतीने छानपैकी सर्व तयारी करून घेतली आणि मी इथं बाजरीच्या पिठाचे इथं आरती करण्यासाठी दिवेसुद्धा करून घेतले. तर थोडंसं मीठ टाकून दिवे करून आणि उकडून घेतले, त्याच्यात वाती वगैरेसुद्धा घालून घेतले. आता सर्व तयारी झाली आपली. चला तर सर्व तयारी झाली तर लगेचच आपण आता इथं तळी भरून घेणार आहे. तर इथं आपण दिवटीसुद्धा लावून घ्यायची, दिवटी आणि बुदली. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी त्याच्यामध्ये तेल वगैरे घालून घेतलंय. तर सर्व तयारी करून देते आणि नंतर आता बाकीचे सगळं आता तळी भरायला बसते इथं. तर बघू शकता ह्या पद्धतीने तर सर्व आपण इथं जे दिवे केले 7 दिवे तर ते सुद्धा इथं लावून घ्यायचे किंवा प्रज्वलित करून घ्यायचे. तर छानपैकी तर बघू शकता आणि एक दिवा आपण इथं तळी भरताना ताटामध्ये ठेवून घ्यायचा. तर ज्या दिवसापासून मार्गशीर्ष महिना लागला किंवा खंडोबाचे नवरात्र चालू झाले तेव्हा इथं भंडारा भरून आणि खंडोबाच्या टाकापुढं एक वाटी ठेवायची सुपारी ठेवून आणि ती ठेवली होती. आज ती काढून घ्यायची आणि तीची आरतीच्या तळे भंडाराच्या ताटामध्ये घ्यायची आपल्याला. तर बघू शकता जेणेकरून आपण देवांचे टाक आणि ती वाटी भरलेली ठेवायची ती ठेवून घ्यायची. ते एक दिवा लावून आणि भंडारा भरून वाटी आणि देवाचे टाक. तर अशा पद्धतीने आपण आता तळी भंडार करणार आहोत.
खंडोबाचं चांदोबा गणपम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमरी करकोटा बेबी हरी गळ्यात कंठी मोहर माळा अंगावर शाला सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठा लागो शिकरा खंडरायाचा खंडका भंडाऱ्याचा बडका बोला सदानंदाचा येळकोट 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 जन्मला सदानंदाचा सदानंदाचा येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट येळकोट वैरोबाचे चांगले चांगले रेणुका माताचे उदय 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 गारदेवी माता की जय। त्याला तर जेणेकरून आपण जी वाटी भंडारा भरून घेतली ती अशी ह्या पद्धतीने खंडोबारायाच्या टाकवर अशी मोडून घ्यायची किंवा तुकडे करून घ्यायचे छानपैकी आणि ते 5 तुकडे घ्यायचे थोडासा भंडारा घ्यायचा अगरबत्ती घ्यायची आणि दिवटी घ्यायची आणि 5 पावले आपण दिवटी बाहेर घेऊन जायची 5 पावले करायचे आणि जेजुरीच्या दिशेने आपण जे खोबऱ्या आणि जे भंडारा घेतला होता तर त्या पद्धतीने उधाळायचा असंच म्हणत्या जेणेकरून आपण कुठल्याही देवाला ठेवायचं व्हायचं असं म्हणतो तो भंडारा हा उधाळल्याच जातो तर त्या दिशेने आपण उधाळायचं 5 पावले दिवटीचे करायचे ह्या पद्धतीने। जेजुरी कोणत्या दिशेला आहे जय मल्हार। तर अशा पद्धतीने ड्युटी सुद्धा 5 पावले केल्या जाते आणि आपण भंडारा खोबरे सुद्धा उधळला जातो आणि आता जेणेकरून चंपाषष्ठीच्या दिवशी तर तळी भंडारा झाला का आरती सुद्धा करायची असते तर आता इथं आरती सुद्धा करून घेणार आहे। ते देवाचं आणा प्रसादाचं आणा आणि इथं आता आरती म्हणायची तर ह्या पद्धतीने तळी भंडार सुद्धा झाला आपण आरती सुद्धा खंडोबाची म्हणलं आणि याच्यातला नैवेद्य आपण 5 नैवेद्य केले तर एक नैवेद्य आपण जे टाकांपाशी ताटामध्ये ठेवायचा आणि एक नैवेद्य तुळशीला ठेवायचा तर याच्यातला एक नैवेद्य जरूर तुम्ही तुळशीला ठेवा 5 नैवेद्यामधला तर ते तुळशीलाच ठेवला जातो। तर चला ह्या पद्धतीने छानपैकी तळी भंडार झाला आपल्याला आरती सुद्धा झाली आणि आपण जेणेकरून रोडगे आणि वांग्याचं भरीत केले कांदा पात टाकून तर तोच नैवेद्य दाखवते आणि स्वामीला सेपरेट नैवेद्य केला तर स्वामीला सेपरेट नैवेद्य ठेवला मी जेणेकरून हे बाकीचे उरण ते प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटून द्यायचा असतो तर अशा पद्धतीने आमच्याकडे तळी भरल्या जाते। तर बघू शकता प्रत्येक गावोगाव वेगवेगळी पद्धत असते तळी भरण्याची तर आमच्याकडे ह्या पद्धतीने तळी भरल्या जाते आणि नैवेद्य हे जेणेकरून रोडगे आणि वांग्याचं भरीत कांद्याची पात टाकून वल्ला कांदा तर ह्याच पद्धतीने नैवेद्य दाखवला जातो। अरे देवाचा प्रसाद तर बघू शकता अशा पद्धतीने तळी भंडारा झाला। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।